बरं मक्का पुरतं का नाही पुरत? नाही पुरत आता गंज पुरतं. त्याला काय शासनानं जे हमी भाव दिले ना ते ना फेडून ते चालू करायला पाहिजे ना शासनानं. ते तशी बंद पडून काय शेतकरी पळून राहिले इकडे तिकडे तयारा झाले. ना फेडून चालू केलं नुसतंच हमी भावाची द्यायची ना चालू नाही करायचं. ते भाव द्यायला म्हणजे त्यांनी जे भाव द्यायला हमी भाव द्यायला ना गंज तुम्ही हमी भाव सांगू राहिले तिकडून पण ते चालू करायला पाहिजे ना तुम्ही. ते चालू नाही करत ना. त्याच्यावरच उद्ध्वस्त झाली गेले शेतकऱ्याचा माल का व्यापाऱ्याच्या मालाला देता का आता पुढे चालू करा सांग तुम्ही व्यापाऱ्याचा माल घ्या सांगा. बघू शकता माल कसा आहे तर याची बीड चालू आहे. हा जो माल याला 1400 बाजार लागला. 1400 रुपयापासून 1400 रुपये विकला आहे. या ठिकाणी मक्काची आराशी आहे. 19 कट्ट्याची बीट आहे. 1500 काय म्हणले भाऊ? 1500 रुपये. या ठिकाणी मक्काची बीट आहे आणि टेम्पो मध्ये माल आहे. 86 87 88 90 90 90 90 माल आहे. 90 90 90 90 91 92 93 माल कसा आहे? 1200 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 32 30 30 1230 विचार भाऊ 1230 द्यायची का? विचार 1230 3 करो और शेतकरी हा बोला तर ठीक. हा जो माल याला 1230 बाजारभाव लागला आहे आणि शेतकऱ्याचे विचार घेऊन पुढे देणं आहे. सध्या मक्काचे भाव खूपच कमी आहे. कमीत कमी 1000 ते 1100 आणि वरमध्ये 1500-1600 एकदम सुपर माल असेल 1700. आज आपण येईल आहे जालना बाजार समितीला. आपण सुरुवातीला बीट बघितली, हाराशी बघितली. या ठिकाणी बघू शकतो तुम्ही मक्का विकलेली आहे व भाव जाहीर झाले. तसेच आपल्यासोबत शेतकरी बांधव आहे, त्यांनी पण मक्का आणली होती. हा बाजूचा ढेर त्यांचा आहे. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया संपूर्ण माहिती. दादा पहिलं तुमचं संपूर्ण परिचय द्या. तुमचं संपूर्ण नाव सांगा, गाव सांगा, जिल्हा सांगा. माझं नाव नारायण सांडू बावणे, राहणार थोटे पिंपळगाव, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. आपण मक्का पीक किती कमी लावले? मी ही 1.5 एकरची मक्का असेल जास्तीत जास्त. हा. आणि काय समजा मक्काला किती खर्च येतो अगदी सुरुवातीपासून? आता मक्काला गंज आणूच तर म्हटलं तर 10,000 रुपये पुरत नाही. त्याला काय नेणार घरी आता? त्याच्यावर अशी घाणगड ती. हां काय नेणार आता? इथं तर 1399 गेली आज. 1399. काही आता सांगा ती भरल्याची बात माफ झाल्याच बात समजा ना आता काय ते. बरं मक्का पुरतं का नाही पुरत? नाही पुरत आता गंज पुरतं. त्याला काय शासनानं जे हमी भाव दिले ना ते ना फेडून ते चालू करायला पाहिजे ना शासनानं. ते तशी बंद पडून काय शेतकरी पळून राहिले इकडे तिकडे तयारा झाले. ना फेडून चालू केलं नुसतंच हमी भावाची द्यायची ना चालू नाही करायचं. हां हो ना. हरभरी सोयाबीन हे चालूच नाही केली त्यांनी. हा अशा कोणतं पीक घेतलं पाहिजे बरं आपण शेती करतो? कोणत्याच पिकाला शेतकऱ्याला असं पुरावण्याचे झालेलं नाही.
कपाशी असो कोणती असो ते काय असं असल्यावर काय करणार आहे? शेतकरी गंज मरमर करतो, आवाज मग काढतो, पण त्याला भाव नाही. मग ते भाव द्यायला म्हणजे त्यांनी जे भाव द्याला हमी भाव द्याला ना गण तुम्ही हमी भाव सांगू राहिले तिकडून त्यांनी पण ते चालू करायला पाहिजे ना तुम्ही. ते चालू नाही करत ना. त्याच्यावरच उद्ध्वस्त झाली गेले शेतकऱ्याचा माल का व्यापाऱ्याच्या मालाला देता का आता बरोबर आहे. पुढे चालू करा सांग तुम्ही व्यापाऱ्याचा माल घ्या सांगा. गरजी शेतकऱ्याचे कसं आहे, माल निघल्या शेतकऱ्याला पैशाचं काम पडतं, हां त्याला सगळ्यांची देणी लागते. नाही सगळ्याच जे लागतं ना शासनानं ते नाफेडे चालू करायला पाहिजे लवकर. मग ते भावची बरोबर बसले असते ते. हां कारण तुम्ही कागदोपत्री हमी भाव 2400 रुपये. हां आणि मग तो भाव का नाही जात? बरोबर आहे. मग नुसतं नावाला चाल हमी भाव देऊन टाकला काय खरं ती उगत नव्वत शेतकऱ्या काय करता अपेक्षा आहे तुमचा मक्का मार्केटला आणायच्या अगोदर काय भाव मिळाला काही नाही? हे आता आम्हाला आज गंज वाटतं शेतकऱ्याला मागच्या वर्षी गंज 2200 होती. मग बरोबर आहे. तिनं जागेवर दिली ती राजूरला 2200. तर आता तसं ते राहिलंच नाही ना. एवढ्या काही असं मक्का निघले नाही मागच्या वर्षी. कपाशी तर सगळ्या याच्यातच सगळ्या नुकसानं झाल्या पाहिलेच. कपाशीला भाव नाही. एक तर पहिलं पाण्यानंच झोडपलं आणि त्याच्यात या असे भाव पण आणि हमी भाव सांगते वरून शासन हमी भाव सांगतो पण हमी भाव नाही राहिला ना. हमी भावाला तुम्ही ते हमी भाव नावाला आहे समजा. नावाला राहिलं ते त्यांनी चालू करायला पाहिजे होतं ते नाफेडत आणि त्याचे आतापर्यंत का नाही चालू झालं त्याचे. आणि शेतकऱ्याला दम निघतो का देणार होतं लोकांचे. अशी भानगडी शेतकरी म्हणून दुसऱ्या शेतकऱ्यांना काय सांगू शकतो? हां एक शेतकरी म्हणून दुसऱ्या शेतकऱ्यांना काय सांगू शकतो? काय शेतकऱ्याला तर सांगायला ते दुसरं राहिलंच नाही. काय सांगासारखं याच्यामध्ये जे आहे ते आहेच बा. शेतकऱ्याला कोणतंही केलं शेतीच्या पाऱ्याने आणि सांगायला काही याच्यात घेत नाही ना. भावच नाही कोणत्या मालाला. हां भावच नाही असल्यावर काय करणार आहे? कमीत कमी काय ऐकली पाहिजे मक्का? हां मक्का काय ऐकली पाहिजे कमीत कमी? अहो मागच्या वर्षीचे ठिकाणावर तर जाऊ द्या. बरोबर आहे. मग मागच्या वर्षी 2200 गेली तर मग आवंदा का कमी झाली? बरोबर आहे. मग अगदी बरोबर तुमचं. कमीत कमी मक्का 2,500 ते 3,000 विकली पाहिजे. हां तेव्हा शेतकऱ्याला पैसे देईन यायचे 5-10 हजारचा आकलेटासारखे देऊन काय फायदा आहे ते उगत. हां हमी भाव द्या. कोणी काही नको कोणाला आरक्षण बी नको तुमचं काहीच नको. ते आरक्षण दिलं तुम्ही तर शेतकऱ्याला तेच पुरतं. भाव पाहिजे. काही अनुदान नको काही नको. काही नको तुमचं अनुदान 4-10 हजाराचं नाही का? अगदी बरोबर आहे. या ठिकाणी फक्त हमी भाव पाहिजे. मालाला प्रत्येक मालाला हमी भावामध्ये माल खरेदी झाला पाहिजे. तुमचं अनुदान नको किंवा मग इतर काही तुमची सुखसुविधा नको. चालतं. या व्हिडिओमध्ये थांबूया. आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.